सागरा तुझिया स्नेहात आनंदे नेत्र सजल झाले श्वासांच्या धाग्यात माझ्या शिवबाबा मोती स्मृतींचे आम्ही गुंफिले स्नेह सागरा. ओम शांती. समजा आपण एक मोठे कार्य अथवा प्रोजेक्ट हातात घेतला आहे. तुम्ही हा प्रोजेक्ट तुमच्या टीमसमोर प्रस्तुत करता, तुमचा संकल्प स्पष्ट करून सांगता, त्याच्यावर चर्चा करतात, प्रेझेंटेशन देतात. टीम मेंबर्स तुमच्या ऑफिसचा स्टाफ किंवा मित्रमंडळी असतील. पण यात आम्ही सर्व सहाय्य करू म्हणून सगळे तयार होतात. पण सहाय्य करणारी मंडळी कशी असावीत? ही 3 प्रकारची असतात. काही जण हो करूयात असे बोलून निघून जातात, त्यांची मदत तितकीच. दुसऱ्या प्रकारचे फक्त चर्चा करतात, तुम्ही सांगितले तर थोडेफार हातभार लावतील. तिसऱ्या प्रकारचे लोक तुमच्या बरोबरीने काम करतील. लोकहिताच्या कार्यासाठी तुम्हाला कसे साथी हवेत? तुमच्या त्या प्रोजेक्टसाठी वेळ देऊन त्यावर विचार करणारे, त्यासाठी हातभार लावून सपोर्ट म्हणून उभी राहणारी मंडळी हवी. कारण एखादा श्रेष्ठ संकल्प प्रॅक्टिकलमध्ये आणण्यासाठी, त्याला एक रूप देण्यासाठी, त्याला अंमलात आणण्यासाठी बऱ्याच गोष्टींची आवश्यकता असते. म्हणजे तुम्हाला आधार म्हणून 4-5 जण तुमच्या बाजूने उभे राहतात. पण मग मूळ मुद्दा सोडून इतर विषयांवर गप्पा होतात. वेळ व्यर्थ होतो, पण रिझल्ट येत नाही. तर काही जण येतो म्हणून मीटिंगच्या शेवटी येतात. पण मग अशा लोकांना सपोर्ट देणारे बोलता येईल? तुमच्या अगदी सोबत राहून कार्य करणारा, बऱ्याच वेळी तुम्हाला मार्गदर्शन करून नवीन नवीन विचार तुमच्यासमोर मांडणारे सहयोगी हवेत. तुमच्या प्रोजेक्टविषयी बुद्धीने समर्पित होऊन नवनवीन विचार मांडून, असे करू शकतो का आपण, तसे करून पाहिल्याने कसे होईल, असे बोलणारे लोक पाहिजेत. मग वर्तमान समयी परमात्मांनी पण एक प्रोजेक्ट, एक श्रेष्ठ कार्य सुरू केले आहे. आणि परमात्मांनाही असे लोक हवेत, आधारमूर्त हवेत. त्यांना या सृष्टीचे परिवर्तन करायचे आहे. परमात्मांना त्यांच्या या कार्यासाठी आधारमूर्त, पिलर्सप्रमाणे उभी राहणारी मुले पाहिजेत. या कार्याचीच दिवस रात्र स्वप्ने पाहणारी, सर्वांचे कल्याण कसे होईल, सर्वांना ईश्वरीय संदेश कसा पोहोचवावा, यासाठी झटणारी माणसे हवीत. फक्त संदेश देणेच नाही, तर आपले जीवनही असे उन्नत करून, आपले जीवन परिवर्तन करून हे कार्य सिद्धीस नेणारे हवेत. ईश्वरीय ज्ञानास आपल्या जीवनात आचरण करून, राजयोगचा अभ्यासाद्वारे श्रेष्ठ कार्य करणारे असे मनुष्य भगवंतांचेही हवे आहेत. पिलर्सप्रमाणे ठाम उभे राहणारे हवेत. कारण कार्य सिद्धीस जाईपर्यंत, यशस्वी होईपर्यंत ठाम उभे राहणारे हवेत. आज परमात्मांचे वरदान हे स्पष्ट करीत आहेत. विश्व कल्याणाच्या कार्यामध्ये नेहमी व्यस्त राहणारे विश्वाचे आधारमूर्त भव. परत एकदा वाचूयात. विश्व कल्याणाच्या कार्यामध्ये नेहमी व्यस्त राहणारे विश्वाचे आधारमूर्त भव. विश्व कल्याणाचे कार्य किती प्रचंड आहे परमात्मांचे कार्य. कारण तो सर्वोच्च परमात्मा
तो एवढा श्रेष्ठ, सर्वोच्च, मग त्यांचे संकल्पही त्याप्रमाणे श्रेष्ठ आहेत. परमात्मा कोण? तो या सृष्टीचा रचनाकार. त्या रचनाकारांना आता या सृष्टीचे परिवर्तन करावायचे आहे. या दुःखी कलियुगाचे परिवर्तन करून सतयुग आणावायचे आहे. या श्रेष्ठ कार्यासाठी आपण आपले श्वास, संकल्प, समय, तन, मन, धन या सर्व प्रकारे सहयोग देऊयात. यात आपलेच कल्याण होणार आहे, भाग्य तयार होणार आहे. आपल्यालाच परत त्या सतयुगात जावयाचे आहे. म्हणूनच हे विश्व कल्याणाचे कार्य, माझे कार्य, परमात्मांच्या या कार्यात मी आधारमूर्त होईन असा निर्धार ठेवणारे निश्चय बुद्धी हवेत. आधारमूर्त कसे असतात? सतत त्या कार्यात मग्न, कारण खूप मोठे कार्य आहे. अगदी स्वप्नेही तीच यावीत आणि त्याद्वारे आपल्या जीवनाचाही उद्धार होतो. आपला उद्धार झाल्यास आपण इतरांचेही आधार बनतो, त्यांचाही उद्धार होण्यासाठी मदतगार बनतो. आपला श्वास, आपले संकल्प आपली खूप मोठी निधी आहे, खजिना आहे. त्यांचा उपयोग करून आपण आपले, त्याबरोबर संपूर्ण विश्वाचे कल्याण करू शकतो. परमात्मा म्हणतात, हे पोटेन्शियल, ही क्षमता तुमच्यामध्ये आहे, त्याचा सदुपयोग करा. फक्त मी, माझे कुटुंब एवढेच जीवन न ठेवता दुसऱ्यांविषयी व्यर्थ गप्पा मारून जीवन व्यर्थ घालवू नये आणि भगवंतांच्या या श्रेष्ठ संकल्पास, त्या कर्तव्यास माझा संकल्प, माझे कर्तव्य जाणून जीवनाचे असे ध्येय ठेवून विश्व कल्याणाच्या या कार्यात सहभागी होऊन या विश्वाचे आधारमूर्त होऊन आपले जीवन सार्थक करूयात. उगाच वेळ वाया न घालवता, आळस, व्यर्थ संकल्प या जीवन व्यर्थ न घालवता हे विश्व कल्याणाचे श्रेष्ठ कार्य करूयात. ओम शांती.